कमिटी यांच्या सहकार्यानं हा नामोत्सव सालाबादप्रमाणे श्रावणमध्ये पंचमी ते द्वादशी मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी पर्व काळ हा साधून चालू आहे आणि त्या प्रित्यर्थ आज आपल्या शंकरलिंग मठाला लाभलेले आमचे गुरुवर्य श्री स्वामी महाराज आणि त्यांच्याच कृपाशीर्वादानं मठामध्ये आलेले श्री शंकर भारती स्वामी महाराज यांचं प्रप्रथम श्री नामदेव शिंपी देवकी समाज व श्री विठ्ठल मंदिर विठ्ठल सप्ताह कमिटी यांच्या वतीनं त्यांचा साष्टांग प्रणिपात घालतो आणि त्यानंतर श्री स्वामी महाराज श्री शंकर भारती स्वामी महाराज यांचं इथं प्रवचन होणार आहे। त्यासाठी सर्वांनी शांत चित्तानं ते श्रवण करावं ही विनंती। कृपया सर्वांनी मोबाईल सायलेंटमध्ये ठेवा आणि कृपया 1-1.5 तास श्रवण करा ही विनंती। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्त आनंददायक दिगंबर मुने बालविषच्च ज्ञानसागर। आजच्या नाम सप्ताहाच्या पवित्र पर्वावर आचार्य श्रींना वंदन करून आणि आपल्या सगळ्या हरिदासांना च्या साक्षीने आपण प्रवचनाला सुरुवात करूया। खरं तर प्रवचनाचा विषय आपल्या जिव्हाळ्याचा जास्त आहे, आपण त्याचे अनुभवी आहात। हरिपाठ हा नित्य म्हटला जातो, नित्य गायला जातो। त्या हरिपाठातल्या 5व्या अभंगावर आपण प्रवचन करणार आहे। तत्पूर्वी एक छोटी कथा सांगणार आहे। महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रामध्ये हत्ती आणि अंधळ्याची कथा आहे। शक्यतो सगळ्यांना माहीत असणार आहे की 5 अंधळे हत्ती पाहायला जातात, आधीच डोळे नाही, त्या हत्ती कसा माहित नाही। एक जण जातो, हत्तीच्या पोटाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती भिंतीसारखा। एक जातो शेपटीला हात लावतो, तो म्हणतो हत्ती झाडूसारखा। एक सुंदर हात लावतो, तो हत्ती दोरखंडासारखा। एक पायाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती खांबासारखा। आणि सगळ्यात शेवटी जो असतो तर हत्तीच्या कानाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती सुपासारखा। सांगण्याचं तात्पर्य असं की आजच्या विज्ञान युगामध्ये इतका कोलाहल माजला आहे की मी म्हणेन तेच खरं आणि मी सांगेल तेच सत्य आणि मला जे कळलं तेच परब्रह्म वस्तू स्वरूपात असा सगळा करावा। आपण निगुतीने नाम सप्ताहाचं आयोजन करतो आहोत। खरं तर या काळात कोणताही सप्ताह किंवा कोणताही धार्मिक कर्माचं आयोजन म्हटलं की त्यात फाटे जास्त फुटतात। तर मला सांगण्यात असं आलं की अनेक वर्षांपासून एक दिलाने, एक मनाने आणि एक श्रद्धेने हा कार्यक्रम नित्यनियमाने होत आहे। संतांचं पूर्ण आयुष्य नामात गेलं। प्रत्येक संतांनी नामाची गोडवीच गायली। कोणी संत असा नाही की त्यांनी काही वेगळं सांगितलं असेल। मी आधी स्पष्ट करू इच्छितो की मी या संप्रदायाच्या अभ्यासात नाही आहे, पण का असं माहित नाही, माझी नामाशी जोडल्या गेलेली आहे। त्यामुळे सांगितलेलं प्रत्येक गोष्ट ही नामापर्यंत न्यायची, अनुभवापर्यंत न्यायची
हा माझा परिपाठ राहिलाय. तर सगळ्यात पहिला आपण हरिदास या शब्दाची व्याख्या करूया. आपल्या सगळ्यांना माहित आहे हरीचा तो दास तो हरिदास आम्ही म्हणतो. पण हरी कोण हा? सगळ्या संत वाङ्मयात व्याख्या करताना सांगितलं जो दुःखाचं हरण करतो तो हरिदास म्हणजे हरी. आणि जो दास स्वाभक्तीची सेवा करतो तो दास झाला. मग भक्तिशास्त्रामध्ये दास ही व्याख्या फक्त सेवा करणाऱ्याची आहे का? दास्य भक्ती असं सांगते जे जे देवाला आवडे ते ते आचरणात आपण आणावं आणि जे आवडत नाही जे त्याचे आहे ते संपूर्ण टाकून द्यावं, ते स्वीकारूच नाही. जसं म्हटलंय की जा सर्प गरळ ओकतो सर जे त्याची गोष्ट ती ओकून द्यावी पूर्ण. आणि जे चांगलं आहे जे आचरणात आणण्यासारखं आहे नव्हे, हरीला आवडणारी प्रत्येक गोष्ट जी आचरणात आणण्यासारखी आहे ती आचरणात आणावी. हा तसा सर्वसामान्य अर्थ. आमचे एक संत नेहमी सांगायचे आपण सगळे स्वतःला हरिदास म्हणून म्हणजे या संप्रदायाचे आमचे सावरबंद म्हणून गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तिथे वसंत बाबाजी म्हणून ते नेहमी म्हणतात की अनंत कोटी जन्मानंतर आम्ही मनुष्य देहात आलो आणि लाखो जन्माच्या सार्थकानंतर कुठेतरी नामाची गोडी लागली आणि आम्ही या बंधाकडे वळलो म्हणजे नामाकडे वळलो. मग हरिपाठ का सांगतो? जर परिपूर्ण हरिदास बनायचं असेल म्हणजे आम्ही गमती नेहमी म्हणतात किंवा मनुष्याने संतत्वाकडे जायची वाटचाल म्हणजे हरिपाठ आहे. आमचा मित्र आणि त्यांचा एक समूह सावरबंदला गेले, बाबाजींना पहिले भेटले, दर्शन घेतलं, मंदिरात केले आणि अर्धा एक तासाने वापस आले भेटायला पुन्हा. त्यांनी विचारलं का त्यांचे सासू आहे का बाबाजी काय करत होता? कोणी जाऊ? तर बाबाजी म्हणतात सगळ्यांना काही नाही बाबाजी आम्ही हरिपाठ करत होतो. इतकं सुंदर साधं उत्तर त्यांनी दिलं. अच्छा आपण हरी पाठ करत होता, आम्हाला हरी समजलाच नाही. बरेच वेळा गोंधळांचा इथे असा होतो. आता आपण हरिपाठाकडे बोलूया. जसं सर्व शास्त्रामध्ये साधन चतुष्टय सांगितलेलं आहे, मग हरिपाठाला पण असेलच ना. त्याचा अधिकारी कोण, त्याचा विषय कोण, त्याचं साधन काय, साध्य काय हे असणारच आहे. मग हरिपाठाचा विषय कोणता आहे? तो माऊलींनी पहिला अभंगात सांगितलाय देवाची या द्वारी उभा क्षणभरी. मग हरिपाठाचा साधन म्हणजे विषय तो झाला तर देवाला प्राप्त कसं करायचं? सोपा मार्ग आहे एकदम. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, हा हे साधन झालं. पण साध्य काय आहे? पांडुरंग आहे का? कोण दुसरी देवता आहे का? तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडव हा शब्द महत्वाचा आहे बरं. पांडवा घरी. याचे अधिकारी पुरुष कोण आहे? ज्यांनी याची सेवा करायचे पुरुष कोण आहे? अजूनही संसारी म्हणजे संसारात जे बद्ध आहे त्यांनीच हरिपाठ म्हणायचा आहे. कारण सर्वसामान्य विद्वज्जन हे हरिपाठाला जातच नाही. म्हणून ते आपला विद्वत्ताचा दर्प मिरवाला शब्दांशी खेळतात, ज्याला ज्ञानमार्ग म्हणतात. त्या ज्ञानाला आवर घालायला सर्वसामान्य लोकांना मार्गावर आणायला हरिपाठाची निर्मिती झाली. मग हरिपाठ आतापासूनच आहे का? म्हणजे मौलींनी सांगितलं आपण समोर आलो आहे का? तर ऋग्वेदामध्ये अग्नीला हरी म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवात करून वैदिक काळापासून हरी म्हणजे नामभक्तीचा शोध सुरू आहे. काहीतरी निर्गुणाला सगुणाचं काहीतरी बीज द्यावं. म्हणजे सगुण आधी म्हणजे स्वरूप आधी की नाम आधी हा गोंधळ नेहमी चाललेला आहे. कोंबडी आधी की अंडा आधी हा तो गोंधळ आहे. त्या सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलं की नाम आधी मग स्वरूप आहे. तर अग्निस्वरूपाला हरी म्हटलं. शोध सुरू झाला. उपनिषद काळापर्यंत आला आणि त्यांनी सांगितलं ओंकाराचं चिंतन करा. ईशावास्योपनिषद म्हणते ओम क्रतोस्मर कृतोस्मर. जाणीवपूर्वक ओम याचं उच्चारण कर, स्मरण कर, आपलं कर्म आठवत त्याचं स्मरण ठेव. हे फरक आहे का काही? तर हे झालं तर सुद्धा गोंधळ काहीतरी होता. नेमका ब्रह्मवाचक शब्द कोणता आहे? सगळ्या उपनिषदांनी एकच सांगितलं ओंकार हा ब्रह्मवाचक शब्द आहे. पण जेव्हा अनुभवाच्या पातळीवर पातंजल योगशास्त्र आलं तर त्यांनी एक शब्द सांगितला तस्य वाचक प्रणवः. म्हणजे त्या परब्रह्माचं वाचक म्हणजे नाम म्हणजे नाव.
त्या वाच्यार्थीच उल्लेख करू शकू असं नाव हे प्रणव म्हणजे ओंकार आहे. माऊली पण सांगते ओम नमोजी आत्या वेद प्रतिपाद्य. म्हणजे सगळ्यांचा शोध एका दिशेने चालू आहे. सगळ्यांनी कसं म्हणावं, कशा पद्धतीने प्राप्त करावं एकच स्वरूप सांगितलं नाम. ज्याला त्याचा अहंकार आहे तो वेगळ्या गोष्टी सांगेल याच्यामध्ये, नाही असं नाही, पण आपण सगळे नामप्रेमी आहे. त्या नामाचा शोध घेत असताना हरिपाठामध्ये आवर्जून माऊलीने वारंवार सांगितलंय तू कसंही अस. अरे संसाराचा धबडगाडा चालवताना होणाऱ्या दुःखातून जर सुटका पाहिजे असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. नाम कोणतं आहे? जे आवडेल ते. ठीक आहे, आपण रामकृष्ण हरी म्हणतो किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण पांडुरंग म्हणजे पंढरपूर असं क्षेत्र आहे जे क्षेत्र भक्तांच्या नावाने ओळखलं जाते. पंढरीला वारीला येणारा कोणताही भक्त विठ्ठलाचं नामघोष न करता ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली, नामदेवांचं आणि एकनाथांचं स्मरण करत न गजर करत येतो. किती मोठं भाग्य. आज माझं भाग्य एवढं मोठं आहे, या आपल्या सगळ्या हरिदासांच्या समोर माझ्यासारखा तुच्छ जीव नामावर बोलणार. बरं, पाचवा जो हे आहे अभंग आहे योग यागविधी याने नवे सिद्धी. तत्पूर्वी आपण चौथ्या अभंगाची पहिली ओळख पाहूया. मुद्दाम एकच ओळ आपण हे केली, भावविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. म्हणजे माऊलींनी स्पष्ट सांगितलं आहे की भक्तीशिवाय मुक्ती मिळणारच नाहीये. पण भक्ती कशी असावी? भाव नसेल तर भक्ती नाही आहे. याच ओळीला कदाचित अधिक घट्ट प्रमाणात प्रतिपादन करताना माऊलींनी पाचवा अभंग रचला असावा. आता माऊली स्वतः योग साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट, कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट म्हणतात. ज्या माऊलींनी योगाग्नीने मांडे भाजून घेतले ती माऊली का जिनी असं म्हटलं की आता विश्वाचे जे अर्थ माझ्या अंगी प्रगटले, किंवा प्रसादान मागताना त्यांनी सगळे द्रुतांचे तिमिर जाऊ दे म्हटलं, ती माऊली कुठे सुद्धा निषेध वाक्य वापरेल का? हे करूच नका असं म्हणणार नाही. मग कारण का त्यांनी असं म्हणावं? योग यागविधी आणि नवे सिद्धी. की आता सिद्धीची व्याख्या काय करायची हा आपापला प्रश्न आहे. म्हणजे प्राप्त होणार की नाही होणार. योगाने प्राप्त होत नाही म्हटलं तसे असंख्य उदाहरणं आमच्या समोर आहे. ज्यांनी योगाच्या माध्यमाने आत्मानुसंधानाच्या माध्यमाने ब्रह्माची किंवा ईश्वराची प्राप्ती केलेली आहे. यज्ञाने सुद्धा अनेकांना मोक्ष मिळालेला आहे. आपण पुराणात वाचलेला आहे, ऐकलेलं आहे. मग माऊली का म्हणते असं? जसं एखादी आई जर गोड मुलाला गोड खाऊन इजा होत असेल, अपाय होत असेल तर काय म्हणते? औषध देताना बाळा तू हे घे बरं, हे कडू आहे घे सध्या, तर मी तो लाडू देईल. तो लाडू मुलाला आयुष्यभर भेटत नाही. पण आई म्हणत असते, आई खोटं बोलते का मग लाडू देईल म्हणून? जर आई खोटं बोलत असते आणि जगात एकमेव अशी पवित्र आत्मा आहे आई नावाचा, तो कधीच खोटं बोलू शकत नाही. याच्यावर वडील बोलतात असं नाही बरं, पण आईचा मुद्दा उल्लेख आपण करतो यासाठी की या जगताचं भरण पोषण करण्याची जबाबदारी माऊलीकडे आहे म्हणून उल्लेख करतोय. मग असं असताना योग यागविधी नवी सिद्धी होण्याचं कारण काय? हा जरी आपण एकच ओळ घेतली तर त्याला सुद्धा खूप वेळ लागू शकतो समजून सांगा हे करायला, आपण निरूपण करायला. मग आपलं वाक्याचं समर्थन करताना एक दुसऱ्या गोष्टींचा निषेध करणं हे कोणत्याही संतांना कधीही जमत नाही. बरं, निषेध केला तर एका ठिकाणी माऊली म्हणते की वेदश्रुतीची ती अपत्य नाही असत्य. की वेदश्रुती म्हणते तर माऊली सुद्धा म्हणते कुठे. मग असं म्हणत असताना त्याच्या जे अपत्य, त्याच्यापासून निर्माण झालेले किंवा त्याचीच कळा पुढे नेणारे जे शास्त्र आहेत त्या शास्त्रांना माऊली नाही म्हणणार आहे का? निषेध करणार आहे का? बरं, असं केलं तर माऊलीवर लांछन लागत नाही का? की वेदांचा विरोध केला, जे सनातन सत्य आहे त्या सत्यातल्या एका कडीला नाकारणं म्हणजे पूर्ण वेदाला नाकारणं होते. कारण एकमेकांशी निगडित असतं, असं नाहीये. हा मनुष्याचा मानवतेकडे, मानवतेपासून नारायणाकडे होणारा जो प्रवास आहे, नराच्या नारायणाकडे जो म्हणतो त्या प्रवासातला या सगळ्याकडे
मग योग निषिद्ध का म्हटलं असेल त्यांनी, की योगाकडे वळू नका असं का म्हटलं असेल? आता अनेक ठिकाणी आपण फिरतो, सांगताना असं सांगितलं ते योगाचे असले अष्टांग योग हा जो पतंजली मुलींनी पुढे आणला. चित्तवृत्ती निरोधन हा पहिला त्यातला सूत्र आहे. पहिलं आणताना अनेक जण सांगतात योगातले यमनियम खूप कडक आहे, ते पाळणंच होत नाही. जर आम्ही आत्ता वागताना संविधानाचे नियम खूप कडक आहे पण संविधानच मानणार नाही तर काय होईल? का घरातली शिस्त आहे, आमच्या काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत, आम्ही मानणारच नाही म्हटलं तर गोंधळ होईल की नाही? मग या नियमांचा एवढा भाऊ करायची गरज काय आहे? खरंच भाऊ करण्यासारखे विषय आहेत का? जर आपण पाहिलं तर यम म्हणजे काय? जे शाश्वत आहे, म्हणजे ज्या गोष्टीला आम्ही अंगीकारून आमचं बुद्धी मन ह्या एका रेषेत न्यायची आहे आणि शरीराला सुद्धा वळण लावायचं आहे एका वस्तू प्राप्तीसाठी. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे संत कोण? त्याचं मन बुद्धी शरीर एकाच दशेत चालेल. संत बोले तेसा चाले तशी दमदारी पावले. याच्यावर खूप जणांनी विनोद वेगवेगळे केलेले आहेत. आमच्या भारतीय लोकांना एक वाईट सवय आहे, संतांच्या वचनाला काहीतरी तोडमोड करून आपल्या फायद्यासाठी वापरणं किंवा हास्यास्पद गोष्टीवरती वापरणं. मग आम्ही हरिदास म्हणतो तर आमचंही काम आहे, आमचे स्वरूप आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टी आचरणात आणण्यासारख्या संतांनी सांगितल्या आहेत त्या त्या आचराव्या. मग यमातला ज्या योगशास्त्रातला यम का सांगते? यम असं म्हटलंय की यमात कोणती सूट मिळू शकत नाही. यम म्हणजे तो यम नाही जो मशीवर बसून येतो. यम म्हणजे शाश्वत सत्तेचा शोध घेताना ज्या गोष्टी अंगीकाराव्याच लागतात त्या गोष्टीला यम म्हटलेलं आहे. तर मग त्यात काय सांगितलं? सगळ्यात पहिलं अहिंसा. पहिला पर्याय नियम आहे त्याचा. मला योगाचं आचरण करायचं असेल तर काही नियम पाळावं लागतात. असं नाम घेताना नियम पाळतो. काही गळ्यात तुळशीची माळ घातली की कोणत्याही पानपट्टीवर जाऊन उगीच बिड्या फुकत इकडे गप्पा मारणं हे निषिद्ध आहे. पण माळ घालायचीच नाही का? नाकारणारे खूप जण आहे बरं, हे सुद्धा पाहिलेलं आहे. काही माळ यासाठी घालत नाही की आम्हाला बाहेर करावं लागते, असं करावं लागते. म्हणजे कारण काही असतात. सांगतो संध्याकाळ रे बाबा, नाही वेळ नसतो मला बाहेर जावं लागते. आई म्हणते मुलाला शाळा असते सकाळचीच, होत नाही. तर यमाला म्हणजे अहिंसा आता सर्वसामान्य नियम आहे. काया वाचे म्हणे कोणालाही दुखवायचं नाही, हे खोटं आहे का? नाकारण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? तर नाकाराचं असेल तर कोणताच देश किंवा मनुष्य जगू शकत नाही. कारण मी कोणातरी व्यक्तीला घात करणार, तू माझा घात करणार, हे चालणार नाही. प्रारब्धाच्या नियमाने जेव्हा चालायचं असते त्या सगळ्यात पहिली गोष्ट पाळायची असते. साईबाबांचं उदाहरण आहे. ते का तलावाकाठी बसले होते, लहरा पांढरीकर हे त्यांच्यासोबत होते त्यावेळेस. ते एका बेडकाला वारंवार मागे सरकवायचे आणि सापाला पाण्यात फेकायचे. सापाचं बेडूक खाद्य आहे. दोघांचं खाद्य काही गैर नाही आहे, जीवस्त कारण. काय त्यांना आश्चर्य वाटत आहे, असं काय करतात आहे, कारण काय याला? तर साईबाबा म्हणतात अरे बाबा, हा जो बेडूक आहे त्यांनी मागच्या जन्मी या सापाचा म्हणजे या व्यक्तीचा जो एक लोक असणारे मित्र होते चांगले, या बेडूक असलेल्या मित्रांनी या साप असलेल्या मित्राचा म्हणजे दगा देऊन खून केला. प्रारब्ध समोर आलाय. जर यांनी याला खाल्लं तर तीच वार्ता रिपीट होईल, पुन्हा तेच चालेल. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा हिंसा म्हणजे काहीतरी बदला घेणं हे मला टाळायचं आहे. कारण केव्हा तरी जन्मात, कोणत्या तरी जन्मात या बेडकाकडे मी अन्न खाल्लेलं आहे. संत इतकं बारीक विचार स्वतःचा आयुष्याचा नाही पूर्ण कर्माचा करत असतात. ज्याचं अन्न खाल्लं त्याचं राखण करणं ही आपली जबाबदारी आहे. केव्हा तरी खाल्लं जन्म, कोणतरी जन्मामध्ये, मागच्या जन्मी या जन्मी पण नाही. मला त्याचं राखण करायचं आहे, त्याचा मृत्यू होऊ नये आणि हा पुन्हा प्रारब्ध करत अडकू नये. माझं काम आहे, ते मी करतोय. जर अहिंसा जर वाईट असेल, कडक असेल, जमत नसेल तर
आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे हा भाग नाहीये. साधा मुंगेर पाय म्हणजे साधा आपला कोण पाय जरी लागला तर आम्ही नमस्कार करतो. खाली रेंगणारा किडा दिसला, किड्यावर पाय पडू म्हणून आटोकाट प्रयत्न करतो. डासाचा सुद्धा दंश जाणवतो तेव्हा त्याला मारतो. उगीच आम्ही कोणाला मारत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. भाजी धुवूनच घेतो, इकडे त्यात निघून जावे कोणी होऊ नये. या अहिंसा शब्दावर पूर्ण एक धर्म उभा राहिला, आपलं सगळ्यांना माहित आहे. पण दुसरा विषय आहे, दुसरा पहिला होतो सत्य. मुद्दाम मी जमलं तर एका वेळेवरच बोलेल, पुढच्या भागाला आपण नाही पण जमलं सगळंच बोलू आपण. दुसरा सत्य. मला आठवते एकाकडे मी गेलो होतो आणि एक फोन आला. आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये पदोपदी असत्य बोलणं हा आमचा धर्म झालेला आहे. सहज आहे, का असेल माहित नाही. त्यांनी फोन समोरच्यानी केला, अरे बाबा आहेत का, बाबा घेऊन सांग नको म्हणून. मग तो म्हणतो नाही बाबा बाहेर गेला, मोबाईल विसरले. आणि गमतीने म्हणजे चुटकुला सांगतो की नाही, की एक जण फोन करतो, कधी पैसे घेतले असतात मित्रांनी, तो मित्राला फोन करतो, तो नेमका लँडलाईनवर फोन लावतो. पण फोन आल्यावर आणि रिसिव्हर हातात घेतल्यावर खोटं बोललंच पाहिजे हा नियम झालाय, बरोबर आहे की नाही. मग तो म्हणतो अरे मी की टूरवर आहे, मी उद्या तुला भेटतो. तो म्हणतो लँडलाईनवर फोन केला, तुझ्या टूरवर आहे, अरे सॉरी. ही इतकी सवय आम्हाला लागलेली आहे. मुलांकडून अपेक्षा आहे सत्य बोलावं, खरं बोलावं, खोटं बोलू नये. आणि मात्र आम्ही पदोपदी मोठे माणसं म्हणजे आम्ही स्वतः मी सुद्धा सहभागी आहे बरं आपल्यासोबत. पदोपदी काही कामाने खोटं बोलतोच. आता खोटं बोलू नये हा नियम आहे का. एक साधूबा एका झाडाखाली बसले होते, त्या शिष्याचा पाय चेपत होता. एक गाय तिकडून धावत आली, कदाचित समोर कसाही लागला होता, जीव वाचला होती, त्याच्यातून सुटली होती. ती त्यांच्या मागे असलेल्या आश्रमामध्ये जाऊन लपते, आडोसा घेते. कसाही तिथे येतो. तो विचारतो आता साधू खोटं बोलणार नाही, साधूची व्याख्याच ती आहे, हा कधीही स्वप्नात सुद्धा खोटं बोलणार नाही. त्याला विचारतो की बा इथून गाय गेली का अशा रंगाची. तो नाही हो, इथून गाय कुठेच गेली नाही, पाहिली पण नाही. तर रंग कसा रूप कसा आहे सुद्धा मला माहित नाही. तुमची गाय कशी होती हो, बरोबर सांग कशी होती. नाही हो गेली नाही गाय. कसाही निघून जातो. याला आश्चर्य वाटतं शिष्याला की आपले गुरु असत्य बोलले, तेच आम्हाला सांगतात खरं बोललं पाहिजे. सत्य, आता सत्यनारायणाचं व्रत आहे, त्याची पूजा केली आम्ही, तो भाग निराळा. सत्य बोललं पाहिजे. खोटं बोलल्याने पाप माती लागते. पण कोणतं खोटं बोलल्याने पाप माती लागते हे कळण्यासाठी बुद्धी पाहिजे की नाही. मग नेमकं आम्हाला त्या बुद्धीकडे घेऊन जातो, विवेकाच्या दिशेने घेऊन जातो की काय केल्याने आमची बुद्धी विवेकाच्या दिशेने जाईल, जेणेकरून काय सत्य आणि काय असत्य, काय असत्य बोलल्याने कोणाचा फायदा होणार आहे. जर जीवाचा फायदा होत असेल तर असत्य बोलण्यात काहीही हरकत नाहीये. आणि सत्य बोलून जर दुसरा नुकसान होणार असेल तर अहिंसाची परिमंडली आहे ती. त्यांना नाही एवढं असं खोटं बोलणार आहे, खोटं बोलणं यासाठी नाही की गाय ही आपण पवित्र म्हणतो, माता म्हणतो, त्याची हिंसा हा कसाही फक्त पैशासाठी करणार होता, मग तिला वाचवायचं नाही का आपण म्हणे. खोटं बोललो, पण खोटं सुद्धा कोणतं बोललं हे कळलं पाहिजे. नेमकं ते न कळल्यानं अशी गफलत झाली आहे. मी सगळ्यांची क्षमा मागून म्हणतो की अनेक कीर्तनकार, प्रवचनकार सगळ्यात पहिले जेव्हा याचं विवरण करतात योग आणि योग विधी योग यज्ञाचं, योगान सांगतात की अहिंसा नाही रे बाबा, सत्य अरे नाही रे बाबा. पण खोटंच बोलायचं म्हणजे खरंच बोलायचं आहे नेहमी, जमूच शकत नाही. किती कठीण आहे पहा. बरेच माफी मागितली, कारण कसं की मी या क्षेत्रात नसेल याच्यात, पण जे ऐकतो पाहतो त्यात माझा एक मनात येते किंवा मौली खरंच निषेधार्थी वापरला का इथे. म्हणजे केवळ यमाचंच बोलून सांग नाही योग खूप कठीण आहे. मग तिसरा मुद्दा देतात ते अस्तेय. म्हणजे असं गमतीने आमचे शाळेतले सर एक म्हणायचे नेहमी की सुख दारातून येते, दुःख खिडकीतून येते. आम्ही चाळीत वावरलो, प्रत्येक चाळीतली खिडकी प्रत्येक दाराकडे असायची, प्रत्येक खिडकी. समजा एखाद्याकडे टीव्ही आला आणि तो माझ्याकडे नाही, मनात सहज असूया निर्माण होते.
ते माझ्याकडे नाही आहे, आला पाहिजे. किंवा त्यांनी पैसा कमवला, कसा कमवला, का कमवला, त्याचं कर्म जाणं. मी पण असाच पैसा कमवला पाहिजे, मीही असंच वागलो पाहिजे, मीही असंच केलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांकडून मला गोष्ट दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याच्या मनात दुःख निर्माण होते ती गोष्ट म्हणजे असते की नको ना, कशाला दुसऱ्याच्यात झाकायचं. म्हणजे उपनिषद खूप सुंदर वाक्य वापरते एका ठिकाणी. तैत्तिरीय उपनिषद आहे, ते म्हणतं जीवन आनंद शोधणं. जीवनाचा आनंद शोधाचा असेल, सगळ्यात पहिले खिडक्या बंद करा. खिडक्या कोणत्या? तर खिडक्या बंद केल्यास घराचं म्हटलं आम्ही तर जे शहाणे राहतं मग हवा कशी येणार आहे? बाबा आपल्या मनात असूयची जी खिडकी आहे ती असूयची खिडकी पहिले बंद करा, दुःखच होणार नाही. आणि आम्ही सगळे वारकरी संप्रदायाच्या माध्यमाने, नामसप्ताहाच्या माध्यमाने आनंदाचा शोध घ्यायला निघालो आहोत. ही आनंद यात्रा आहे, ही दुःख क्लेश अशी यात्रा नाही आहे. गमतीने आमचे गुरु नेहमी म्हणायचे, अरे नामाला उलट करून तर पहा. सोबत ते म्हणायचे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. अरे ज्या मनाला दोन प्रकाराने समर्थांनी हे केलेलं आहे. एकदा एखादा जर टार्गेट मुलगा असेल त्याच्या मी सहज जाताना नमस्कार करतो, आणि शास्त्र वचन आहे की दुर्जनाशी दुरून नमस्कार करावा, सज्जनाचे पाय धरावे. नमस्कार करतो. अरे बाबा नाही रे असं नाही. मुलगा जर दॉड असेल, आई म्हणतात नाही रे असं करू नको, तू शहाणा बाळ. कदाचित दोन्ही गोष्टींनी समजून सांगितलं असेल की बाबा तू तू शहाणा आहेस रे. मनाची इतकी निंदा नालस्ती वेदांतांनी केली इतकी कोणीच केली नसणार आहे. मना सज्जनच बाबा, असं करू नको. दुसरं असं सुद्धा असू शकते, मना सज्ज ना, तू सज्ज आहेस ना, तुला कुठे जायचंय? भक्तिपंथाकडे जायचंय. मग भक्तीच्या मार्गावर जायला जे अनुसंधानाचं मूळ साधन आहे, जे योग माध्यमाने आम्हाला साध्य करायचं आहे, त्याला माऊली नाही म्हणणार आहे का? चुकीचं आहे म्हणणार आहे का? तर माऊलीचं अक्षर सिद्धीच्या माध्यमाने चुकीचं असं नाहीये. किंवा आम्ही यज्ञाकडे बोलूया. यज्ञ म्हणजे आत्मसमर्पण. यज्ञ म्हणजे पराकाष्ठाची कष्ट. यज्ञ म्हणजे पराकाष्ठाचं देह ताडण, याला यज्ञ म्हटलेलं आहे. उपनिषद किंवा वेद सांगते यज्ञ हे अग्नी हा देवाचं मुख आहे. जेव्हा वेदकाळ होता तेव्हा काही गोष्टी नव्हत्या आम्हाला साध्य झालेल्या. आमच्यासमोर देवतेचं स्वरूप नव्हतं. ज्याच आम्हाला मिळालाय ते खूप चिंतनातून आमच्यापर्यंत आलाय. असं म्हणतात निर्गुणाला साकार व्हायचे जेव्हा डोळे लागले ना, त्यांनी काय शोधलं असेल? सगळ्यात पहिले तर आईचा गर्भ. दुसरा मार्गच नव्हता जन्माला यायचा. या मनुष्य रूपात, त्या मनुष्याच्या आकारात आपण आल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते आपण पेरू शकणार नाही. या जाणीवेतून असं म्हटलं तर भगवंतानी धरतीवर अवतार घेतले. दुसरा पर्याय असते भगवंताला इथे यायचं. काय करणं असं भगवंतानी इथे यावं? ठीक आहे, यांनी तप केलं, यांनी हे केलं म्हणून भगवंत आला. अजून मी दत्त संप्रदायाशी निगडीत जास्त असताना असं म्हणतो किंवा अनुसया आणि अत्रीच्या भक्तीला हे होऊन त्यांनी यांच्यावर जन्म घेतला. किंवा कुठेतरी शब्द दिला होता, मी तुझ्या घरी पुत्ररूपाने येईल म्हणून पुत्ररूपाने आला. हे कारण झालं फक्त. पण भगवंताला इथे यायला, मी निर्गुणाला परब्रह्माचा आनंद घ्यायला, ज्या ब्रह्मानंदी टाळी म्हणतो की नाही आम्ही, ती जेव्हा वाचते ना, त्या जो अनुभव येतो तो अनुभव कदाचित निर्गुणाच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळं देणार असतो. मी उगीच नाही म्हटलं संजीवन समाधी हरिपाठ. माऊली पदोपदी आम्हाला सांगते की कशाने आनंद भेटणार आहे. हरिपाठाशिवाय आनंद भेटू शकत नाही. यज्ञ म्हणजे काहीतरी विचित्र क्रियांची सांगड, किंवा योग म्हणजे विचित्र क्रियांची सांगड. योगाशी बोलताना अजून एक विचार समोर येतो. मी परवा युट्यूबवर सहज एक कीर्तन ऐकत होतो. या अनुषंगाने तरुण कीर्तनकार होते. म्हणे पहा, म्हणे योगामध्ये ब्रह्मचार्य पाळावं लागते. किती कठीण आहे. ज्याला ब्रह्मचार्याचा अर्थच कळला नाही तो कसा काय सांगू शकणार? ब्रह्मचार्याची व्याख्या एकाच अंगाने केल्या गेलेली आहे, दुसरा अंगच माहित नाहीये.
म्हणजे गमतीचं कालच आम्ही बोलताना महाराजांनी आम्हाला कथा सांगितली, पण कृष्णाला 16 सहस्त्र बायका होत्या, तर त्याला तो स्वतःला ब्रह्मचारी म्हणवायचा. मग द्रौपदीने ज्या सगळ्या त्यांच्या भक्त राण्या आहेत त्या चिडवायच्या, या ब्रह्मचारी बुवा, या ब्रह्मचारी बुवा. तुम्हाला खूप झालं येतं, त्यांना ब्रह्मचारीचा खरा अर्थ सांगावा लागणार आहे, कारण प्रत्येक पत्नीपासून 2 मुलं जरी म्हटलं किती होणार आहे? 16 सहस्त्राचे 64,000 त्याला अपत्य असावे, कसा ब्रह्मचारी राहणार आहे? आता ही व्याख्या घेतली तर बरोबर आहे, चूक नाहीये. आता काहीतरी करावं म्हणून दुर्वासाला आमंत्रण करतात भगवान. दुर्वास ऋषी यमुनाच्या त्या तीरावर येतात आणि निरोप पाठवतात, मला भूक लागलेली आहे आणि मला खायला पाहिजे आहे. गंमत अशी होती, दुर्वासांना भरपूर अन्न लागायचं, खूप लागायचं. तर निरोप येतो, अन्न घेऊन जायचं. भगवान सांगतात रुक्मिणी सगळ्यांना की 18 पाट्या, 18 मोठे टोपले आले, अन्न तयार करा आणि ते दुर्वासाला नेऊन दे, त्यामुळे त्यांची भूक शांत होत नाही. अन्न तयार होते, सगळ्या दासी सेवक डोक्यावर ते पाठ घेऊन जायला निघतात. यमुनाचे काठी येतात. यमुनेला नेमका त्यावेळेस पूर आलेला असतो, उजळीवरून यमुना वाहत असते, जायला जागाच नाही, दुसरा मार्ग नाही. त्या तीरावर ते वाट पाहत आहे. दुर्वासांचा स्वभाव सगळ्यांना माहित, जरा वेळ झाला लगेच शाप देणार. सगळे घाबरले, आता काय करायचं, आपण पोहोचूच शकत नाही आणि नेमका आपला शाप बांधणार. पुन्हा कृष्णाकडे येतात, भगवंताला म्हणतात की आता जायचं कसं, पूर आलेला आहे, तुम्ही दुर्वास ऋषी आहे, आम्हाला भीती वाटते, काय नाही, सोपा इलाज आहे. यमुनेला सांगा 16 सहस्त्र नारी असतानाही कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर वाटते ते असतात, ते जाऊन तर पहा म्हणे, म्हणून तर पहा मरता क्या ना करता जातात. तीरावर पोचल्यावर सांगतात की 16 सहस्त्र पत्नी असतानाही, बायका असतानाही कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट द्या. आणि यमुना दुभंगते, रस्ता मिळतो, त्या तीरावर जातात. एकतर्फी मार्ग आहे हा, पुन्हा याचा मार्ग एकच तर्फी मार्ग आहे. दुर्वासांना अन्न वाढतात, सेवा करतात, 18 पाटी अन्न पूर्ण दुर्वास हे करतात, ग्रहण करतात. तर वापस यायचं, रस्ता बंद झाला होता, जायचं कसं हा प्रश्न पुन्हा आला. मग दुर्वासांना विनंती करतात त्यांनी जाऊ कसं, मग तुम्ही आले कसे, सांगतात कृष्णाने असं सांगितलं, असं सांगा आपण. ठीक आहे म्हणतात, मग सांगा यमुनेला जाऊन की 18 पाटी अन्न खाल्ल्यावरही दुर्वास जर उपाशी असेल तर वाटते. गंमत आहे तुम्ही सुद्धा, एवढं अन्न 32 वर्ष कोणीच खाल्लं नाही, आमचा इतिहास माहिती आम्हाला. पण 18 पाटी अन्न खाल्ल्यावरही दुर्वास काय, दुर्वास याचा अर्थ दूरवासना. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या इच्छा आम्हाला आकर्षित करतात त्या त्या इच्छा प्रत्येक गोष्टीसाठी बाधक आहेत. आणि संसारात असूनही ब्रह्मचारी असणं म्हणजे ईश्वराशी अनुसंधान असणं एकसारखं, त्याला ईश्वर प्रणिधान म्हटलेलं आहे की ईश्वराशी एकरसाने अभंग असणं म्हणजे ब्रह्मचर्य होतो. आणि इथे अर्थ लावला तर ब्रह्मचर्य म्हणजे इकडे पाहू नका आहे. आम्हाला जेव्हा गायत्री परिषद करायला आम्ही गेलो तर इथे मुत्तुस्वामी म्हणून प्रसिद्ध व्यक्ती आहेत कांचीपीठाचे, त्यांनी सांगितलं नियम कसा आहे, अंध व्हा तुम्ही, बहिरे व्हा तुम्ही, पंगू व्हा तुम्ही आणि मुके व्हा तुम्ही. आता हा देह सगळा बोलतोय, चालतोय, फिरतोय, तर तुम्ही अंध व्हा, मुके व्हा, बहिरे व्हा, कसं अशक्य आहे? ते पाहणारच ना. पण त्यांचं म्हणणं असं आहे की पायाच्या अंकाच्या बाहेर तुमची दृष्टी गेली नाही पाहिजे, म्हणजे एक पाऊल उचलून जितकं अंतर जाईल तितकी दृष्टी जावी, म्हणजे तुम्ही अंध आहे. ईश्वर प्रणिधानाशिवाय, ईश्वरी गुणांशिवाय दुसरं काही नाही ऐकणं म्हणजे बहिर होणं. मुख ईश्वर कीर्तन करा, तेवढंच बोला. ह्या जर गोष्टी पाहिल्या, याचा शब्दशः अर्थ घेतला, नेमकं आमची फजिती होते. आणि संतांचा कोणताही अर्थ किंवा शब्दांचा अर्थ करताना
शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. याचा आम्हाला गूढार्थ शोधावाच लागतो आमच्या बुद्धीप्रमाणे. की माझ्या बुद्धीप्रमाणे गूढार्थ शोधतोय, जो मला जाणवतो किंवा जो मला वाटतो तो हे करतोय. आणि माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की माऊली निषेधवाक्य कसं वापरू शकतात बघ. ज्या माऊलींनी हे सगळं श्रुतीचे पुत्र अपत्य म्हटले आणि श्रुती खोटं सांगूच शकत नाही, बोलूच शकत नाही, असं असताना माऊली कसं काय म्हणू शकते. ज्या माऊलींनी योग सिद्ध केला आहे ते मला म्हणूच शकत नाही की योगाने काहीच मिळू शकत नाही. तसंच यज्ञाचं पण आहे. आता आपल्याला माहिती की योगाचा सिद्धीचा अर्थ अहंकार घेतला की या सगळ्या याच्याने होणारी मिळणारी सिद्धी, या सिद्धीचा अर्थ घेतला त्या दृष्टी बरोबर आहे की जरासं आपण ध्यान करायला लागलो, मन एकाग्र व्हायला लागलं. गंमत अशी आहे की डोळे बंद करून तुम्ही वाचू शकता. जर मन सुद्धा सगळ्यात पहिले कोलॅप्स झाला, सिद्धी मिळाली. लक्ष द्यायच्यातच मला डोळे बंद करून वाचता येते. मग डोळे बंद करायचं, कुंडल ग्रंथ समोर ठेवायचा आणि प्रयोग सुरू करायचे. ही सिद्धी माऊलीला अपेक्षित नाही. जी त्यांनी सगळ्यात शेवटी हरिपाठाचे म्हटलेलं आहे की संजीवन समाधी हरिपाठ. त्या संजीवन समाधीपर्यंत जायचा मार्ग म्हणजे योग आहे. तर आम्ही उदाहरण घेतले, आपण जर अलीकडचं उदाहरण आपल्या याच्यातच घ्यायचं असेल म्हणजे कर्नाटक याच्यातलं प्रांतातलं, तर बेंगलोरला मास्टर एम सुद्धा त्यांना काही म्हणतात. काही मुसलमान धर्माने क्रियायोग शास्त्रातले खूप मोठे अधिकारी पुरुष आहात की ज्यांनी ज्या निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला आहे. साक्षात महाअवतार बाबाजींनी त्यांना या क्रिया शिकवल्या आहे आणि त्यांचे दुसरे शिष्य महेंद्रनाथ त्यांच्याकडे पाठवून अधिक विकास करून घेतलेला आहे. असे एक आज जवळपास त्यांचं वय 86-87 वर्षाचं असणार आहे ना. चालता फिरता माणूस ते निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला, हे सगळं यम पाळून घेतला. तर ठीक आहे, हेमाला जर एवढा वेळ लागतो, नियमाला किती वेळ लागणार सांगताना. तर आपण ठीक आहे, हा मुख्य भाग अजून पाहू, त्याच्यावर जास्त आक्षेप आहेत. नियमामध्ये बदल चालतात जरा फार, पण एक नियम सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही संतुलित खावं. म्हणजे सम्यक आहार, विहार, आचार, व्यवहार आणि वाणीवर नियंत्रण हा नियमाचा सार आहे सगळं. त्या स्वाध्याय आलाय, तप आलेला आहे, त्या शौच आलेला आहे, संतोष आलेला आहे. आता म्हणजे बिना संतोषाचं जीवन जगू शकेल का. मला आठवते म्हणजे त्यात देवतेची कृपा आणि संतोष या दोन्ही गोष्टी येतात. की नरसोवाडीला असताना आमचे जे पुजारी आहे राजू रुपटे, त्यांचा एक नियम होता की बा सहज पैसे मिळाले तर स्वीकारायचे नाही, कोणाला पैसे मागायचे नाही, दक्षिणा द्या म्हणायचं नाही, अभिषेक करून द्यायचं करून द्यायचं. एक वेळ अशी आली, त्या दिवशी त्या घरात भिक्षा होती माझी आणि भिक्षेसाठी अन्न सुद्धा नाही अशी वेळ आली होती. काय करायचं, उद्या भिक्षेला येणार, सगळी चिंताग्रस्त. म्हणजे त्यांच्या आई सुद्धा चिंताग्रस्त, वडील सुद्धा चिंताग्रस्त, शेजारी भाऊ राहतो पण मी देतो नाही, तुझे पैसे नाही पाहिजे. हा तर शेवटी मला पुण्य कमवायचं, मला भिक्षा घालायची आहे, तुझ्याकडून पैसे मी काय करू. हे तर माझा पेश आहे, संसाराचा गाडा व्यवस्थित पेटत नाहीये, कर्त्यात कसूर करतोय, पण तरी आनंदी. कशी अवस्था असू द्या, आनंदी कुटुंब आहे एकदम. झालं चिंता जरा हे सगळं चालू असताना एक म्हणजे आपली बाईक असते, नवी पुरी बाईक व्यक्ती पूजेला आला. ब्राह्मणांनी पूजा केली, किती पैसे द्याल तुम्ही, किती पैसे द्याल, दक्षिणा म्हणून किती द्याल तुम्ही. बाई काय 7-8 1 लाखाची घेतली, मला वाटते 500च्या वरती मी देऊ नये. बरोबर आहे ना, की द्याल पैसे 500च्या वरती पूजा केली म्हणून. सरळ साधी गोष्ट आहे, 500 खूप झाली. त्यांनी सरळ 10,000चं बंडल म्हणून हातात ठेवलं. झाली की जो महिनाभराची सोय झाली. म्हणजे मला भिक्षा घालायची आहे हा संकल्प, त्यातही भगवंताला कुठेही न्यूनत्व येऊ नये म्हणून म्हणत त्याच्याला कुठेही काही नाव न ठेवणं आणि आनंदी राहणं. भगवंत जर संतोष तुमचा धारण केला निश्चित तुम्हाला मदत करतो. इथं सांगतेस ना, जर तुम्ही त्याग केला संतोष भेटणारच आहे. मग त्याग कशाचा करायचा हे तप सांगते. पण आता योगाला थांबूया इथे, तर मला आता योगाला खूप बोलण्यासारखा आयुष्य आहे, थांबूया. पण यज्ञाकडे वळूया. यज्ञ म्हणजे अशी संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमाने आम्ही ईश्वराला काहीतरी अर्पण करतो आहे.
आणि ते अर्पण न करणं म्हणजे काय, आमच्या जवळचीच वस्तू जाणं आहे. आजकाल एक फॅशन झालेली आहे, लग्नात अष्टा टाकल्या की अन्नाची नासाडी होते, आहुती दिल्या की धान्याची नासाडी, तुपाची नासाडी, याची नासाडी, हे सगळं फक्त पैशासाठी बोलणार आहे. पण गंमत सांगू का, जरासं विषांतर होईल पण याला धरूनच विषत्व आहे. तरी पण अहमद त्र्यंबकेश्वरच्या गजानन महाराज म्हणून गेले. त्यांनी अग्निहोत्री ही संस्था वेगळ्या पद्धतीने स्थापन केली. 2 आहुत्या सकाळी, 2 आहुत्या रात्री, अक्कलकोटच्या. त्यांनी 2 आहुत्याच टाकायला सांगितलं, फक्त जास्त नाही करायचं. त्याच्यावर त्यांच्या काही शिष्यांनी जे फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे असे प्राध्यापक होते, त्यांनी ते संशोधन केलं. असं त्या संशोधनात त्यांनी मांडलेलं आहे की जर पेटेंट मिळालं अग्निहोत्राचं, बरं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कोणी अग्निहोत्र आमचा म्हणू शकणार नाहीये की अग्निहोत्र चुकीचं असं म्हणू शकणार नाही, वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालेलं आहे. त्यांनी पेटेंट घेतलं आणि सांगितलं की 2 आहुतींनी 700 स्क्वेअर फूट जमीन, वातावरण शुद्ध होते. 2 आहुतींनी जर 7000 स्क्वेअर फूटचं वातावरण शुद्ध होते, तर एका यज्ञाने ज्याच्यात किती आहुत्या जातात त्यांनी काय होत असेल. मग मध्यंतरी असा विषय आला की पाऊस पडत नव्हता, तर टायर जात मिळतात, टायर आहे, त्यांनी त्या प्रक्रियेहून त्यातील धर तयारायचे, पाऊस पडायचा. मग आमचं शास्त्र काय सांगते, गीता काय सांगते, यज्ञात पर्जन्य, की यज्ञांनी पर्जन्य तयार होते, पर्जन्य पाऊस पडतो. का पडतो आणि आज का पडत नाहीये? कधी काय म्हणजे आम्ही पण पाहिलं नाही. इथे जे वृद्ध आहेत, आजोबांनी पाहिली असेल, श्रावण महिना म्हटलं की पूर्ण महिनाभर जरी पाऊस. आता आहे का? श्रावण महिना संपायला आला, नाच पुढे किंचित एकसारखा पाऊस पडतो. असं वातावरणामध्ये परिवर्तन व्हायचं कारण काय असणार आहे? की बाह्य अंगाने प्रदूषण खूप जास्त होतं, सोडून द्या. कदाचित या गोष्टींचा अनुभव आणि अनुभूतीच्या पातळीवर त्या काळचे लोक होते, त्यांनी ही संस्था स्थापन केली. यज्ञात काय असतंय, एखाद्या मंत्राचं अनुष्ठान. आताच्या यज्ञाने बोलू, जुने यज्ञ खूप वेगळे आहे, ते आपण करू शकत नाही, हे मलाही मान्य आहे. कारण ती स्थिती, ते वातावरण, ती व्यवस्था राहिली नाही. जर आता आम्ही अश्वमेध यज्ञ केला, घोडा पळवायचा कुठे, जिंकायचं कोणाला? राजस्वी यज्ञ केला, मी चक्रवर्ती सम्राट आहे सांगायचं कोणाला? आणि ती व्यवस्थाच राहिली नाहीये. असं नाही की त्याच्यामुळे बाकीचे जे यज्ञ आहे ते बंद झाले, सगळे चालू आहे. सगळ्यात सध्या जास्त पुत्रकामेष्टी यज्ञ हा जरा चांगल्या पद्धतीने चालू आहे, सगळ्या विधिविधानाने चालू आहे. मग यज्ञ संस्थेमध्ये जर आम्ही अनुष्ठान एखादं केलं, आम्ही जर जप केला, तर त्या जपात व्रतस्थ राहावं लागते. अनेक आता चातुर्मासाचा जसा आम्हाला नियम आहे किंवा आम्ही वेस ओलांडायची नाही, हा नियम सगळ्या ठिकाणी आहे. हाच आहार घ्यायचा, अशा पद्धतीनेच लागत होता. रामजन्मभूमीचा म्हणजे राम मंदिर उभं झालं, तर आपल्या पंतप्रधानांनी 40 दिवसाचं अनुष्ठान ठेवलं. काही खायचं नाही, एक फळ घ्यायचं, त्याच्यावर 24 तास राहायचं, त्यावर सगळ्या गोष्टी करायच्या. त्या काळात ते कुठेही परदेशात पण गेले नाही, दौऱ्याला कुठे. भारतात फिरले, भारतभूमी आहे त्यांची पूर्ण, भारतात फिरले. त्याची परिपूर्ण पूर्णाहुती कुठे झाली? रामलल्लाच्या स्थापनेमध्ये झाली. असंच एखादा व्रत नियम यांनी व्रतस्थ राहून काही मंत्रांचा, काही वेदांच्या भागांचा अनुष्ठान करणे. अनुष्ठानाचा अर्थ एका ठिकाणी बसून एका अनुसंधानाने, म्हणजे एकाच स्वरूपाला भजत पूजत जप करणे, स्मरण करणे, याला अनुष्ठान म्हणतात. अनुष्ठान करायचं. अनुष्ठान केल्यावर काय करायचं? आधी शरीर थकवलं, त्यात म्हणजे आत्मक्लेश, शरीर क्लेश हे दोन्ही गोष्टी येतात. कारण एवढंच खायचं आहे, तर तुम्हाला जास्त फळ खाता येणार. आता एका आमच्या मित्राने अनुष्ठान केलंय, त्याच्यात त्याला 3 घास गोडच खायचं होतं. 45 अनुष्ठान चालवलं, वजन 40 किलोनी कमी झालं. पण चेहऱ्यावरचा आनंद, चेहऱ्यावरचा संतोष, चेहऱ्यावरचं तेज इतकं छान प्रगटलं की आम्हाला आश्चर्य वाटलं, तो हाच आहे का? शरीरामुळे ओळखू आलाच नाही, पण त्याच्या शरीरात, त्याच्या चेहऱ्यावर, त्या शरीरावर आलेलं विरोधनीय
स्वरूप म्हणून त्याचं किंवा तेज म्हणून इतकं सुंदर होतं, त्याला बघत राहावं वाटत. असं एखादा व्यक्ती म्हणतो ना, हा व्यक्ती चेहरा खूप तेजस्वी आहे, हा व्यक्ती आला की आनंद वाटतो. का असं होतं? जो सतत नाम घेतो तो सुद्धा तर अनेक ठिकाणी नाम यज्ञ शब्द वापरला जातो, ज्ञान यज्ञ शब्द वापरला जातो. मग यज्ञाची व्यापकता सर्व परीने आहे. असं असताना आणि वेदांची वेद जी हे आहे, म्हणजे वेद संस्कृती जी आहे, आमची सनातन संस्कृती जी आहे, जी आमची हिंदू संस्कृती आहे, तिचा मुळात विकासच अग्नी आणि यज्ञावर झालेला आहे. मग ज्या माध्यमाने विकास झाला, ज्या संस्कृतीचा, ज्या माध्यमाने विचारांना दिशा मिळाली, जेव्हा यज्ञ करत असताना जो अग्नी पाहायला जायचा, जो रुद्र पाहायला जायचा, त्या रुद्राला खऱ्या स्वरूपात ओळखायचं कसं, तेव्हा साक्षात वेदवाणी बोलायला लागली की हे नाही आहे. नेती शब्दांनी त्याचं वर्णन केलं की नाही कळू शकत आम्हाला, आहे नाही समजू शकत आहे. उपनिषदांनी त्याचाच मार्ग पुढचा ठरला की असं कसं होणार आहे, असं त्या स्वरूपाला आम्ही जाणू शकणार नाहीये. ज्या आर्थिक घडामोडी होत आहेत, आम्ही जन्माला आलो आहोत, आम्हाला जन्माचा नियंता कोणीतरी असणार आहे. तो नियंता कसा असणार आहे? काहीतरी आकार स्वरूप त्याला पण असणार आहे ना. त्याचं कसं होणार आहे? त्या काळातले ऋषीमुनी आपल्यापेक्षा जास्त साक्षर आणि विवेकी होते. ते त्यांनी सतत चिंतन चालू ठेवलं. चिंतनाचा परिपाक आमच्या जो उपनिषदातून ओंकाराचं स्वरूप, संतांच्या माध्यमाने नामाचं स्वरूप आमच्यापर्यंत पोहोचलं. मग यज्ञ संस्था अशी आहे ज्यात आम्हाला आमचं सर्वस्व द्यायचं आहे. इथे सर्वस्व द्यावं लागतं ना. इथे माणसाला खूप म्हणजे शरणागती इतकी पत्करावं लागते की वेळ पडली स्वतः सुद्धा अर्पण करावं लागतं. यज्ञ हा शरणागतीचा सर्वात मोठा माध्यम आहे. की आमच्या ऋचा का सांगतात, हे अग्निदेवता आम्ही तुला शरण आलो आहोत, आम्हाला तेजस्वी पुत्र दे. तेजस्वी पुत्र का पाहिजे? पुत्र हा खूप शब्द झाला की नाही, मुलबाळ दे, अपत्य दे, हा शब्द खूप. तेजस्वी पुत्र दे, ज्या तेजाच्या माध्यमाने या सृष्टीचं संरक्षण होईल, त्या सृष्टीचं पोषण होईल, असे पुत्र आम्हाला पाहिजे. किंवा आमचा घरचा वंश वाढवायला म्हणून पुत्र नको आहे त्यांना कोणत्याच गोष्टीला. यज्ञ ही संस्था आहे जी आम्हाला तेज देते. जसं विवेक आम्हाला एक योगातून मिळतो, तर शरणागती आम्हाला यज्ञातून मिळते. मग असं असताना मौल्य निषेध म्हणू शकत नाही. पण ते अनुभव समोर असे आले. जसं आम्ही चांदेवाचं उदाहरण योगशास्त्रासाठी माध्यमी समोर मांडतो. 1400 वर्ष मृत्यूला झुलवत जिवंत असलेला, पण जेव्हा माऊलीची कीर्ती कानावर गेली तर मायना का लिहू न समजणारा, पण समोर जायचं मायना करायचं कळलं नाही. मोठा लहान आहे, पण विद्वत्ता तर भरपूर आहे, वेदांताचं ज्ञान भरपूर आहे, योगाचं ज्ञान भरपूर आहे. सगळं असताना मायना का लिहायचं कळलं नाही. वयाने लहान आहे असलं तरी आम्ही असं म्हटलंय की संतांचं वय आणि कुळ कधी पाहायचं नसते. समोर जाताना काही नियम आहेत, त्या नियमाला झुगारून तर कळलंच नाही काय करायचं. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत जिथे विवेक जागृतच होत नाही, योग काहीच कामात येत नाही. योगाचा पायाच मुळात विवेकावर आहे. कारण त्याच्यात सुद्धा म्हणून ना की असं आम्हाला संन्यासांना महाराज म्हणे किंवा संन्यासाला निषेध वाक्य जास्त आहे. हे करू नको, ते करू नको, हे खाऊ नको, ते करू नको, नकोचा पाढा आहे नुसता. सत्य सुद्धा आहे, पण ज्याला मुळात कशासाठी करायचं आहे हे कळलंच नाही, केवळ सिद्धीसाठी करायचं एवढंच कळलं, तो चांगलं आमचं उदाहरण आहे. दुसरं जर आम्ही यज्ञाचं अहंकाराचं स्वरूप पाहिलं, युधिष्ठिरासारखा अहंकार करू नव्हता त्या काळामध्ये. हे जवळचं पाहिलं तर रामापर्यंत जाऊन येतो. जेव्हा युधिष्ठिराने राजस्वी यज्ञ केला आणि यज्ञाचं समापन झालं, सगळ्यांच्या पंक्ती सुरू झाल्या, एक मुंगूस तिथे आला. त्याचं अर्ध अंग सोन्याचं होतं, अर्ध अंग सर्वसामान्य मुंगुसासारखं होतं. तो आला, जिथे लोक जेवले तिथे गडबडा व्हायला लागला आणि आपल्या अंगाकडे पाहत राहिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हा असं काय करतोय? हा लोळतो आहे, अंगाकडे पाहतोय आणि याचं अर्धांग सोन्याचा अर्धांग साधा आहे. हा काय प्रकार आहे? कृष्ण पण असतो,
युधिष्ठिर असतात तिथे वगैरे पाहत असतात, ते त्याला मुंगसाला बोलवतात. त्याऐवजी प्राणी पण बोलायचे बरं, आता मनुष्य सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. मुंगसाला बोलवलं, तर कसं काय करतोय, अर्धांग सुनाचं कसं झालं, इथून तू लोळतो का बरं आहे. तो कसं मुका म्हणे, हा यज्ञ झालाच नाही म्हणे. दुष्काळ असाच झाला नाही, एवढा शास्त्रोक्त पद्धतीने मी केला, झाला नाही, होऊ शकत नाही. कृष्ण साक्षीला आहे, कृष्ण फक्त हसतो, काही करत नाही. तो जिथे मी राहतो ना तिथे गरीब ब्राह्मणाचं घर आहे. त्या घरात वडील, आई, मुलगा आहे, 3च लोक आहेत. रोज भिक्षा मागायची, दीक्षित मिळेल ते ग्रहण करायचं आणि आनंदाने जगायचं, प्रभूचं नाव घ्यायचं. एकदा 7-8 दिवस भिक्षाच भेटत नाही. पाण्यावर नुसतं ते 7 दिवस त्यांनी काढलेले असतात. अशा याच्यात एक दिवस भिक्षा भेटते, 8व्या दिवशी भिक्षा भेटते. भिक्षा आणतात, देवाला भिक्षा नैवेद्याला देवाला बसतात. तितक्या दाराशी यांच्यापेक्षा जास्त भुकेलेला एक व्यक्ती येतो. मी साधूही म्हणणार नाही त्यांना, ते व्यक्तीच उच्चार त्यांनी केला. व्यक्ती येतो, तो म्हणतो मला भूक लागली आहे, 10-15 दिवस काहीच खाल्लं नाही आहे, मला काही मिळेल का. तर प्रश्न असा की मी उपाशी आहे आणि समोरच्याला काय म्हणून आपण काय केलं असतं, त्याला बसत नाही रे काहीच नाही घरात जा. म्हणजे आता तर आम्हाला भीती वाटते, जर आम्ही पण घरात या स्वरूपात बोलून भिक्षा मागितली तर जा पुढे असं कोणतरी म्हणणार, स्वरूपाला ओळखणारच नाही. तो समोर आल्यानंतर वडील म्हणतात मी मोठ्या घरातला आहे, करता मी आहे, माझा हक्क पहिला आहे. मुलगा म्हणतो नाही नाही मी सगळ्यात लहान आहे, मला ही परंपरा पुढे न्यायची तर माझा हक्क पहिला आहे. बायको म्हणतो स्वयंपाक तर जे आणलं तुम्ही त्याला तर मी व्यवस्थित केलं की नाही, मी खाण्यायोग्य मी केलाय, हक्क माझा आहे, दान पहिलं मी देणार. हा वाद सुरू होतो. समेट असा होतो की ठीक आहे वडिलांनी पहिले द्यावं, घरात मोठे ते आहे, शब्दाला मानलं पाहिजे. वडील आपलं वाट्याचं अन्न भिक्षेकडे देतात, तू अन्न बरोबर खायला लागतो. ते तोपर्यंत थांबले असतात, तू आता वडिलांना आपला हिस्सा आपण देऊ आपल्या याच्यातला जो काय असेल अर्धा करू. तो खातो, म्हणून अजून भूक लागली, म्हणजे भूक शमली नाही, अजून पाहिजे. आहे का घरामध्ये, नाही तर म्हणू शकत नाही. पत्नी उठते, आपला हिस्सा देते, तरी भूक मी शमत नाही. मुलगा उठतो, मुलगा आपला वाटा देतो, त्यामुळे तो शांत होतो. पण आता आपण दिलं, पोटात तर खाळ काय की आमचं अन्न कोणतरी नेलं, विश्वासात द्यायला पाहिजे की नाही, एक आधीच द्यायला पाहिजे, नंतर द्यायला पाहिजे होतं. किंवा तुला भूक आहे, आम्ही भूक पैसे एक दिलेलं एवढं खा, पुढे जा, दुसरा घरी भिक्षा माग. सहज कोणाच्या मनात आलं असतं की नाही. सगळ्यांनी दिलं, सगळ्यांनी पाणी पिलं, ईश्वराचं गुणगान गायलं की आज खूप मोठी कृपा केली की कोणातरी उपाशी आला, माझ्यापेक्षा जास्त उपाशी असलेला मी अन्न दिलं, उपयोगी पडलं, आनंद होतो. त्या ठिकाणी नेमकं मी घरात शिवतो, तिथलं अन्नाचे कण जे पडले असतात ते कण मी खायला लागतो. त्या याच्यात माझ्या अंगात ती माती जी उडते, माझ्या पायाच्या याच्यानी माती उडते, त्या मातीने माझं अर्धअंग सोन्याचं झालंय. मला वाटलं म्हणजे धर्मराजासारखा धर्मवीर जे यज्ञ करतो आहे, इतक्या लोकांना खाऊ घालतो आहे, निश्चित माझं दुसरं अंग सुद्धा सोन्याचं होईल. तो युधिष्ठिर आहे, तुझी श्रद्धा नव्हती रे यज्ञ करताना. जी श्रद्धा मी तिथे पाहिली, यज्ञ न करता दानाने त्यांनी पुण्य मिळवलं. तू एवढं यज्ञ करून एवढा खर्च करून तुला काय भेटलं. श्रद्धेविन यज्ञ कोणताच कामाचा नाही. पण यज्ञच कामाचा नाही का, श्रद्धा प्रत्येक ठिकाणी पाहिजे, पण यज्ञात विशेषत्वाने पाहिजे, कारण त्याच्यात व्यवधान खूप आहे. म्हणजे यज्ञात श्रद्धा जास्त पाहिजे, यज्ञात स्थिरता जास्त पाहिजे, यज्ञात सारासार विवेक बुद्धी शाबूत पाहिजे. आमचे व्रत पाळताना, आमचे जे काही आम्ही नियम केले आहे ते नियम पाळताना नेहमी सावध राहायला पाहिजे, हे यज्ञामध्ये पाहिजे. आता हे गुण चुकीचे आहेत का, मी गुणांवर बोलतो, मी तर संस्थेवर काही बोलत नाहीये. गुण चुकीचे आहे का. समर्थ म्हणतात अखंड सावधान, म्हणतात की नाही काय, कारण पहिले ते हरिकीर्तन, दुसरं ते राजकारण, तिसरं ते अखंड सावधान म्हणतात की नाही. मी सावधानता कशासाठी अपेक्षित आहे, कोणत्यासाठी अपेक्षित आहे. हरिकीर्तन राजकारणाचा अर्थाने संबंध आहे का. हरिकीर्तन करून कोणी राजकारणात गेलेलं पाहिलं आहे का. ठीक आहे, सध्या संसदेत आहेत, पहिले कोणी जात नव्हतं.
मग सावधान तर कुठे पाहिजे की आमच्या मनाला विक्षेपित करणारे, आमच्या मनाला संभ्रमित करणारे, आमच्या मनाला नको त्या विषयात गुंतून ठेवणारे कोणतेही विषय आम्ही अंगीकारणार नाही, आम्ही स्वीकारणार नाही. काय आपण या सगळ्याचा गोष्टीवाला शेवटी नामामध्ये सुद्धा पाहणार आहे. आम्ही स्वीकारणार नाही. जिथे आत्मानुसंधान त्यानंतर समर्पण आहे तिथे सगळं काही भेटणार आहे. पण याच्यात कसं असते की पहिला नंबर आला तो मुलगा एकदम आनंदाने पुषारका मारायला लागतो आणि दुसरा नंबर आला तर कोण असतो. म्हणजे एक छोटीशी याच्यात वेगळी कथा मी होते ते सांगतो की आमची छोटी पुतणी तेव्हा KG2 ला होती. म्हणजे सुद्धा शर्यतीचं युग कसं आहे, आई वडील मुलांना किती प्रेशर आणतात याचं उदाहरण आहे. म्हणजे त्यात सांगणं मिळणार नाही, पण युग कुठे चाललाय आणि आम्ही कसं प्रत्येकाला स्वतःची फसवणूक करतोय हे सांगायला म्हणून सांगत आहे. संतोष कुठेच नाहीये, समर्पण शरणागती तर स्वाध्याय कुठेच नाहीये. दोन त्या आमची पुतणी आणि एक समोरची मुलगी पहिल्या दुसऱ्या ती पहिली यायची दुसरी यायची. नर्सरीवर मधून KG1 ला आले, ज्या KG2 ला येतात तेव्हा पुतणी 6 महिने परीक्षेत पहिली आली की दुसरी आली. आईने किती मारावं मुलीला. ही आमची वृत्ती झाली कशामुळे की आमचा विवेक नाही, आमचं शरणागती नसतंय, भगवंताचं अनुसंधान नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट पाहिजे आहे कारण आमचा इच्छांचं परीघ एवढं मोठं झालं आहे की जे जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे आलं पाहिजे. म्हणजे पहिले तर अजून म्हणजे जे काही खर्च आहे सहजरित्या मला किंवा जाणीवपूर्वक किंवा कोणत्याही पद्धतीने खायचू, जितकं खायचू तितकं माझं, अशी वृत्ती असल्यामुळे आम्हाला काहीच नेमकं माऊलींना इथं हा संसारी पुरुष माझं माझं म्हणणारा, मला मला पाहिजे म्हणणारा, ज्याची भूक ही सतत वखरलेली आहे असा संसारी पुरुषांची काळजी आहे. अशा संसारी पुरुषांचा उद्धार झाला पाहिजे. कारण सगळेच भगवंतापर्यंत पोहोचणारे नाही. त्या काळात लाखो लोक भारतामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, तो मौली सरा कोणी झाला काय की एखादा गुरु असतो, त्या शिष्य सुद्धा लाखोच्या घरात असतात, पण एकच कोणतरी गुरु होऊ शकतो, एकच तास शिष्य होऊ शकतो. म्हणून गुरु खोटा असतो का? योग इथून मात्र एकाला एक जण पुढे गेला पण ते चुकीचं असं नाही. प्रत्येक युगाचे हे साधन आहेत. म्हणजे सत्ययुगात यज्ञ हे साधन होतं, त्रेतायुगामध्ये योग हे साधन आलं आणि कलियुगामध्ये नाम हे साधन आम्हाला मिळालं. तर माऊली इथे याचा विरोध करत नाही. याचा विरोध करते आमचं मन एवढं स्थिर नाही आहे, आमचं मन सखाक्षर कोठा घुरू शकत नाही, आम्ही कोणतेही नियम निगुतीने पाळू शकत नाही. अरे 1 तास जरी आम्ही म्हटलं किंवा 10 माळी कर तर होत नाही लोकांच्या याने. म्हणजे आमचं अध्यात्म हे घड्याळांच्या काट्यांवर आहे असं म्हटलं तर खोटं नाहीये. सगळ्यात शेवटचा क्रम कोणाला असतो? समजा ऑफिसला जायला उशीर होत असेल तर आम्ही काम ठीक आहे जग उद्या करू ना, नंतर रात्री आल्यावर करू. ही सूट का बरं? जी गोष्ट आम्हाला परब्रह्मापर्यंत पोहोचणारी असते, नारायण स्वरूपात साकार करणारी असते, ती गोष्टीला जेव्हा दुय्यम स्थान येते ना, त्या माणूस हा कोणी असो, कोणाचा अधिकृत असो, कोणाकडून काही मंत्र घेत असेल, नाम करणार असो, तो सुद्धा माणूस म्हणून राहत नाही. आणि कसं ऑफिस असतं सगळं मान्य आहे, सगळं मान्य आहे काय. मग इथे जेव्हा हे होते दुसरे होते तर तेव्हा माऊली काय म्हणते, भावविन देव. आता उदाहरणाचं दिलं की आम्ही घड्याळाच्या काट्यावर चालतो, वेळ होत नाही ना, फक्त 6:15 झालेले. आपली वेळ किती असं नको व्हायला की मी चालेल बस 15 मिनिटं संपू, 5 मिनिटं संपू, ठीक आहे, हरकत नाही. तर मी म्हणून म्हटलं की योग आणि यज्ञ याच्यासाठी बोलेल की ते प्रत्येक जण हा निषिद्ध वाक्य म्हणून सापडत आहे की करूच नका, कठीण जाऊच नका. पण माऊली म्हणजे संतांनी प्रत्येक असं म्हटलं आहे, ज्याचा जो अधिकार त्याचा उपदेश, जो अधिकार त्यामध्ये उपदेश देऊ आम्ही. मग नाम असं सर्व सोपं साधन आहे पण तेवढंच कठीण साधन आहे. पण तरी सुद्धा काय म्हणता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण कसं आता म्हणतात समारोपाकडे बोलतो तेव्हा काय म्हणतो,
दोन गोष्टी सांगतो फक्त एकदा, की ज्या माऊलींनी चल म्हटलं त्यांनी भिंत चालली, ज्या माऊलींनी जेव्हा बोल म्हटलं तर रेडा बोलला. पण त्याच माऊलींनी ओढून कंठश्वास करून सांगितलं, अरे बाबा नाम घे, नाम घेतल्याने तू भगवंताच्या जवळ जाशील. जो यम तुझ्यावर पाश फेकू इच्छितो तो सुद्धा घाबरेल, तो सुद्धा थांबेल, तो सुद्धा थरथरा कापेल. हरिपाठातले सगळे हे आहेत. मग असं असताना आमची वृत्ती नामाकडे जात नाही, ती योग यज्ञाकडे जाणार आहे. योग तर दूर, यज्ञ सुद्धा दूर. किंवा यज्ञाने प्रौढी तरी मिळवता येते, त्या यज्ञ होतील कदाचित, करतील पण दंभासाठी. याचा अर्थ धर्मदांभिक असं नाही. आमचे मार्क्सवादी मित्र आहेत ते या ओळीला सांगतात, पहा माऊली म्हणते धर्मदांभिक आहे, धर्म खोटाच आहे सगळं. तसं नाही. तर तुम्ही ज्याला धर्म समजून पकडून बसलेला आहात, ती तुमची वृत्ती ज्या सिद्धीच्या पर्यंत तुम्ही फक्त पोचला एका कोणत्या तरी, तोच म्हणजे मला कळलं परब्रह्म, तेच खरं असं गृहीत धरून जे तुम्ही चालता आहात ना, ते चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला योगयोग सिद्ध होत नाही, त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि जो तुम्ही अहंकार घेऊन बसला आहात, मग युधिष्ठिरासारखा असो ते चांगदेवासारखा असो, त्यांनी काहीही प्राप्त होत नाही. आणि इथे घसरण्याचे मार्ग जास्त आहे. निसर्गा मार्ग असताना बाप म्हणजे बाप मुलाचा हात धरतो आणि भगवंत हे म्हणजे परमहंस हेच सांगतात आमचे परमहंस की तुम्ही देवाच्या हातात आपला हात द्या, त्याचा हात तुम्ही धरू नका. मोहाचे रस्ते, निसर्ग रस्ते खूप आहेत, तुम्ही केव्हा हात सोडू शकता. त्याने कळकळीने कालीला प्रार्थना केली, महाकालीला, की आई माझा हात तू धर आणि मला या भवसागरातून पार कर. आणि माऊली तेच सांगते, ती माऊली आहे की प्रत्येक बाळाचा हात धरायचा प्रयत्न करते, पण आम्ही त्यातून निसटून जातोय. मग तिथे श्रद्धा नाही तर भाव म्हणजे कसा, तर भाव म्हणजे गोपींसारखा सरस. म्हणजे नारदेव सांगतोय की भाव कोणता, जसा गोपींचा कसा भाव असला पाहिजे. की गोपींना कधी कृष्ण वेगळा वाटलाच नाही. 8 वर्षाचा श्रीकृष्ण जेव्हा याच्यात आला, मथुरेत आला, मथुरेत द्वारकेत गेला, तरी त्याची गोपींविषयीची तिची काही मनातला भाव असेल तो, आणि गोपींचा भाव कुठेही द्वैत नव्हतं, कुठेही द्वेष नव्हता, कुठेही राग नव्हता. मग भावाशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे श्रद्धेशिवाय, प्रेमाशिवाय भगवंत कळू शकत नाही. तर मग असं आम्ही सहज जे गोष्टी योग यज्ञ करू ते बिना श्रद्धेचे कशा फलित होणार आहे. सगळ्यात गुरूंची गरज आहे. पुढच्या वेळी सांगतात की गुरु गरजेचा आहे, गुरु केलं नाही तर तुम्हाला पुढचा अनुभव येणारच नाही. जर अनुभव संपन्न असतो तो गुरु आहे. मग आमचं काय शास्त्र काय म्हणतंय, आई आणि वडील तुमचे पहिले गुरु आहे. का बरं, ते अनुभव याच्याकडे जास्त घेतलेला आहे, ते पहिले गुरु आहे. त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. तो गुरु सांगेल ते केलं पाहिजे. कदाचित तो चुकीचा मंत्र सुद्धा देईल तरी केलं पाहिजे, त्याने तुम्हाला प्राप्त होणारच आहे. आणि गुरुचं ऐकल्याने कधीही वाईट झालेलं नाहीये कोणाचं. पण गुरु काय देतो, एक छोटा मंत्र देतो. पण तप करावं लागतेच की नाही, तप सुटलाय काय. म्हणजे छोटस उदाहरण सांगतो की जेव्हा म्हणजे कृष्णाच्या ओठाशी बासरी आली, त्या सगळ्या गोपिकांना खूप राग आला, तिचा देश वाटायला लागला, मस्त वाटायला लागला. पण त्यांनी एक दिवस कृष्ण बासरी विसरला. तर बासरीने सगळे गोपिकात उभ्या राहिल्या, विचारायला लागले, तू असं काय केलं आहेस की ज्यांनी तू कृष्णाच्या ओठापर्यंत गेलीस. काय ती म्हणते, मी घर सोडलं, संसार सोडलं. म्हणतो आम्ही सोडला. ते म्हणते की माझं अंग कापलं. अरे सगळं पूर्ण शरीर का मन कसं आम्ही दिलेलं आहे. मी अंग कापलं, मन कापलं, तापवलं, आम्ही तेच करतोय. आम्ही आमच्या श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे वेडा झालेला. घरातून केव्हा बाहेर असतो, कृष्णाची वाट पाहत असतो, त्याच्यासाठी जे जे काही करावं ते आम्ही करत असतो. काय म्हणतो वेगळं सांगताय, ते म्हणते ग्रंथी छिद्र आहे. म्हणजे प्रत्येक ग्रंथीला छिद्र पाडले. आणि आमच्या सुद्धा कृष्णाच्या विरहाने आमच्या सुद्धा हृदयाला छिद्रच पडलंय की दुसरं काय झालेलं आहे. ते पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे बरं. ते गुरु आणि तपासाठी लागू होते. मुरलीधर ने जो स्वर बजायो उस स्वर में मैं गायो. म्हणजे भगवंतानी जे जे म्हटलं, जे जे सांगितलं हिताचं अहिताचं ते मी केलं. मी विचार केला नाही आणि माझं कारण मी कधीच त्याच्या वेगळं होऊ शकली नाही. म्हणूनच मी कृष्णाच्या जवळ जाऊ शकली.
कृष्णा मला सतत हाताळत राहिला, माझ्या ओठावर ठेवत आला. त्यामुळे तप, गुरु आणि श्रद्धा हे नामात आवश्यक आहे. हे जे योगाचे यम पाहिले, नियम पाहिले, ते यमनियम इथे पाळावे लागतात. तप म्हणजे फक्त काहीतरी शरीराला कष्ट देणं आहे का? नाही. तप म्हणजे शरीराला कष्ट देणं नाही. आता माणसाजवळ तेवढं म्हणजे आपल्या मनुष्याजवळ एवढा वेळ नाही, आयुष्य नाही. मग सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे? तर नाम साधन आहे. जेव्हा गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न केला, नाम कसं घ्यायचं, तर खूप मोठं उदाहरण दिलं नाही. माळ घ्या, बसा, हे करा, ते करा, उदाहरण दिलं नाही. तर उदाहरण, तू श्वास कसा घेतो रे म्हणून, श्वास कसा घ्या सांगणं लागतो का तुला? तर कळतो तरी तू श्वास घेतोय का म्हणून. पण श्वास नसला तर मेरे नाम गृहीत करतात. बस नाम तसं घ्यायचं. तर कसं घ्याल तुम्ही? तुम्ही दोघं मी जास्त म्हणत नाही, तुम्ही शब्द ऐकतोय नाहीये. नाम कसं घेणार आम्ही? श्वासाने घ्यायचं. आणि श्वासात घ्यायचं आहे का नाही, तर सहज वृत्तीने, सहज गत्या, न कळलेलं आम्हाला असं हरिमुख्य म्हणा असं आम्हाला करायचं आहे. म्हणजे पहिला आम्ही पाहिले द्वाच्या द्वारी उपाक्षर करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला गुरु तप करणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटी माऊली सांगते, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, अनंत कोटी जन्मानंतर मिळालेला नरदेह, नरदेहातून उत्पन्न झालेली भगवंताविषयीची तळमळ जोपर्यंत साधू भेटत नाही तर परिपूर्ण जात नाही. साधू म्हणजे गुरु पण आहे. साधू ज्यांनी परमध्येय गाठलेलं आहे आपल्या आयुष्याचं, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं, तो सुद्धा आहे. त्याच्या सेवेशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय आम्हाला काहीही मिळू शकत नाही. म्हणूनच सगळ्यात शेवटी किती म्हटलेलं आहे, म्हणजे अर्जुना म्हणतात काय म्हटलंय, तू असा शरण आहे, सगळे धर्म सोड, सर्व धर्म परित्याजन मामेक शरण व्रज, सगळ्या धर्माचा परित्याग कर. धर्म म्हणजे फक्त आमचा असला धर्म सोडायचा आहे काय? माझ काल काय सांगितलं, संध्या करताना हातात जेव्हा पळीतून पाणी घेतो, ते पाणी एक मासा एवढं राहिलं पाहिजे. म्हणजे मुगाची जी डाळ असते त्या डाळी एवढं पाणी हातावर पडलं पाहिजे. ते जर पडलं नाही, जास्त पडलं, तुम्ही सुरापान केल्याचं पाप तुमच्या माथी लागते, सांगितलं ते. मग कर्म सोडायचे का? गीता का सांगते? पुन्हा मुद्दाम गीता घेतोय बरं, गीता का सांगते, कर्म कसेही असो, चुकीचं जरी वाटत असेल, दोषपूर्ण जरी असेल आमच्या दृष्टीने, तरी ते कर्म केल्यानेच मी प्राप्त होणार आहे, बाकी कोणीही पक्षाने प्राप्त होणार नाहीये. मग हरिनामाचा, हरिपाठाचा जो अधिकारी आहे, सर्वसामान्य व्यक्ती जो आहे, त्याला जर एकदम चारीमुक्ती साधायच्या असेल तर कशा साधणार आहे? आणि एका क्षणभरामध्ये साधायचे आहे, त्या कशा साधणार आहे? तर सहज आहे की क्षणभर थांबून आम्ही आमचा स्वतःचा विचार करायचा. घड्याळाच्या काठावर आमचं आयुष्य जे आहे त्यात जरा वेळ थांबवायचं आहे. दिल्याविने म्हणजे म्हटलंय की दिल्याशिवाय काहीच मिळणार नाही. काय द्यायचं आम्हाला? आमच्या आयुष्यातलं पहिलं स्थान कोणतं असेल तर नाम. सकाळी उठल्यावर घड्याळ काठाकडे पाहण्यापेक्षा आधी ज्या दिशेने जाऊ, ज्या दिशेचा आदर्श माऊलीने गायला आहे, म्हणजे तप म्हणजे त्याग करणे, यज्ञ म्हणजे त्याग करणे, योग म्हणजे त्याग करणे, गुरुला शरण जाणं म्हणजे त्याग करणे, आणि श्रद्धा ठेवणे सगळ्यात मोठा त्याग करणे. मग त्याग कशात करायचा आहे? मी समोरात करताना म्हणेल, जसं माऊलींनी चल म्हटल्यावर वेद चालली, आम्ही जिवंत सजीव देह आहोत आम्ही, आणि बोल म्हणल्यावर जो रेडा त्याला बोलताच येत नाही, तो वेदाचे घडघड पाठ म्हणायला लागला. ज्या माऊलीने आम्हाला नाम घ्यायला सांगितलं, त्या माऊलीच्या या दोन गोष्टींना स्मरून आम्ही किमान नाम घेतलं पाहिजे. असं म्हणतात, तुम्ही आम्ही पाहिलं नाही पण आमची श्रद्धा आहे की नामदेव महाराज औंढानाथाच्या मंदिराच्या मागे कीर्तन करत होते. कर्नाटकामध्ये माटे कनकदास उडुपीच्या कृष्ण मंदिराच्या मागे कीर्तन करत होते. इकडे भगवान फिरले, खिडकीतून त्या कनकदासाकडे पाहिलं की त्या कीर्तनाचा आनंद घेत होते. इकडे नामदेवाला पाहायला भगवंत पूर्ण फिरला. म्हणजे भगवंत 160च्या डिग्रीने फिरू शकतो, पण आम्ही अजूनही 90 डिग्रीच्या ताठरतेने जीवन जगत आहोत. ताठरतेने कोणीही राहू शकत नाही. मग जिथे सिद्धी म्हटली, अहंकार म्हटला, अहंकार नाही का? नामाने अहंकार येत नाही का? त्या अहंकाराचा त्याग करणं हे हरिपाठातलं मूळ उद्देश आहे. आणि हा जो अभंग सांगितलेला आहे पाचवा, हा अभंग मूलतः हेच सांगायला केलेला आहे, बाबा रे शरण जा.
गुरुला शरण जा त्याचं काहीच भेटणार नाहीये. शरणागती हे कलियुगातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. म्हणजे मला परमहंसांचं यासाठी ते खूप जास्त त्यांना मी हे केलेलं आहे आणि गीतेसाठी जास्त हे होती, त्याला वारंवार माझ्या लक्षात राहिलेलं आहे. त्यांचा एक हा शेवटचं सांगून थांबतो इथे मी, की त्याचे गिरीश नावाचा एक शिष्य होता, तो नाटक बसवायचा त्या काळामध्ये. तर म्हणजे गुरुची इच्छा कशी पूर्ण करावी, तर एकदा एक भाव उन्नतामध्ये परमहंस म्हणाले मला सिंह पाहायचा आहे, आईचं वाहन पाहायचं आम्हाला कसं आहे. तर आईचं वाहन कसं पाहणार आहे, यांना नेणार कुठे आहे. गुरुशांनी विचार केला नाही. देवी महात्म्यावर त्यांनी नाटक तयार केलं आणि साक्षात सिंह तिथे आणला. गुरुसाठी असं करावं लागतं. दुसरं उदाहरण, जेव्हा जेव्हा रामकृष्ण समोर यायचे तेव्हा साक्षात लोटांगण घालायचं. आता आम्ही कसं करतो, तेव्हा सुद्धा त्यांना चाललं हात करत की कोणी भेटला नमस्कार, हा नमस्कार पद्धत पूर्ण आली माहित नाही, काय नवीन पद्धत नमस्कार गुडघ्याला हात लावायचा पूर्ण आली माहित नाही. जोपर्यंत डोकं टेकवत नाही, ज्ञानदेव गुरु सांगता शाखाचा भाव कसा की एकदा देवाच्या पायावर डोकं ठेवलं, देवाला डोक्यावरूनच उठायचं आहे. म्हणजे पांडुरंगाला हीच विनंती आहे की माऊलींनी हरिपाठात जो भाव मांडला, मला तो शरणागतीचा भाव सगळ्यात जास्त आवडला. त्यांची कळकळ आवडली. नाम कसं घ्यायचं आहे की एकदा भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं की भगवंताला डोक्यातूनच निघायचं आहे आणि भगवंताच्या सतत स्मरणात राहायचं आहे. त्यामुळे आपल्याकडे नामजप हा भाग नाही आहे, नामस्मरण हा भाग आहे. नाम करता करता त्या भगवंताचं स्मरण करावं. स्मरण करता करता अष्टधा ज्या भाववृत्ती आहे त्या पूर्ण प्रफुल्लित व्हाव्या, असं वरदान या नामसप्ताहाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या हरिदासांच्या पदरात टाकावं. जय जय राम कृष्ण हरी. व्यंकटी सांडो या सत्कर्मी प्रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र तिंगलाओ विश्व धर्म सुरे पाहो जो ते वांछेल तो ते आहो प्राणी जात वर्षद सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांडी आली अनर्थ भूमंडळी कीर्त्या भूतात शकला कल्पतरुचे आदव केंद्रा चिंतामणीचे दाव बोधिते चरणम चिंतांचे चंद्रकले आलांछन महाकंडे आपहीन हे सर्वाई सज्जन सुरेवतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई येथे लोकी भजितवादी विषय अखंडित आनंदोपजीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो पावे हे तमने श्री विश्वेश्वराओ आओ